एकाच दिवसामध्ये इतक्या चुका होतील आमच्याकडून वाटलं नव्हतं. सकाळी शॉप साठी निघणार तेवढ्यात फॅमिली इमर्जन्सी आली आणि तिकडे जावं लागलं. त्या सगळ्या गडबडीत एक मोठी चूक झाली. शॉप लेट ओपन होणार हे अपडेटच करता आलं नाही आणि त्यामुळे सकाळी काही कस्टमर येऊन परत गेले. तिकडून परत यायलाच 3 वाजले. मी घरीच भाजी कटिंग करायला घेतली आणि तन्मयने पास्ता बॉईल करून तयारी सुरू केली. सगळं मॅनेज करत 5:30 ला शॉपवर पोहोचलो. स्टार्टिंगला ऑर्डर्स चांगल्या सुरू होत्या, पण तेव्हाच लक्षात आलं काल वेडनेसडे असल्यामुळे प्रॉपर स्टॉक चेक झाला नव्हता. मध्येच कळालं लिंबू नाही, फोक संपले, पेरी पेरी मसाला संपला, बॉईल पास्ता पण संपला आणि ऑर्डर्स पेंडिंग वाढत गेले. त्या रश मध्ये खूप गडबड झाली, पण कस्टमर्सच्या ऑर्डर थांबल्या नाही. रात्री शॉप बंद झाल्यावर मी आणि तन्मय बराच वेळ बसून बोललो. कुठेतरी काहीतरी रॉंग चाललंय आणि तिथेच समजलं प्रॉब्लेम कामात नव्हतं, प्रॉब्लेम प्लॅन मध्ये होता. त्या रात्री तन्मयने प्रॉपर नवीन चेकलिस्ट प्रिंट करून आणली आणि मग आम्ही पूर्ण स्टॉक चेक केला. आजचा दिवस एक गोष्ट शिकून गेला. बिझनेस मध्ये प्रॉब्लेम येणं चुकीचं नाही, पण सेम मिस्टेक पुन्हा रिपीट होणं चुकीचं आहे.